पशुपालक मित्रांनो नमस्कार. पशुपालक मित्रांनो, आता आपण अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड या ठिकाणी आहोत आणि आपण शेळींचा बाजार कव्हर करीत आहोत. असा एकदम मोठ्या प्रमाणात शेळीचा बाजार इथं भरलेला आहे. आपण स्टेप बाय स्टेप सविस्तर अशी माहिती काढून घेऊ की कशा पद्धतीने शेळ्यांचा रेट चाललेला आहे, गाभण शेळ्यांचा कसा रेट आहे, बोकडांचा कसा आहे आणि बाजारामध्ये कुठल्या कुठल्या जातीच्या शेळ्या अवेलेबल आहेत विक्रीसाठी. अशी स्टेप बाय स्टेप सविस्तर अशी माहिती काढू जेणेकरून आपल्याला घर बसल्या बाजाराचा हालहवाल कळेल. तर आपण या व्हिडिओला सुरुवात करतोय. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सहकार्य करा. तर पशुपालक मित्रांनो, तर व्हिडिओमध्ये आपल्याला या दोन शेळ्या दिसत आहेत, एक भुंडे आहे आणि एक ही पलीकडचे. दोन्ही पण या गावरान शेळ्या आहेत. तर या शेळ्यांची काय किंमत सांगितलेली आहे आपण त्या शेळ्यांच्या मालकाशी थोडीशी चर्चा करू. किती सांगितली यांची किंमत? 22,000 रुपये. दोन्हींची पण 11,000. 11,000. आणि त्यातली गाभण आहे का एखादी? दोन्ही गाभण आहेत. ही गाभण आहे का? हा, एक आहे. किती टायमिंग आहे हिला आणखी? एक 15 दिवस येईल. 15 दिवस टायमिंग येईल. हा. ही सेपरेट जर द्यायची म्हणलं तर किती सांगितली याची? खायला 10,500 द्यायची. 10.5 फायनल. आणि ही जी ही पण 10,000 द्यायची फायनल. 10,000 द्यायची. किती शेळ्या आणल्यात सगळ्या? ठीक आहे, 10 आहे. पूर्ण 10 आहे. काय विकल्यात? किती विकल्या आता? 10 विकल्यात. 10 विकल्या. म्हणजे आता एवढ्याच राहिल्या म्हणायचं. हा, आणि 10 खायला. 10 खायचं. तुमचा नंबर सांगा की. 70 28 हा, हा. 52. बिटलच्या ह्याच्या येतात का कधी शेळ्या? काय भेटतील ना. हा, भेटतील. बिटल शिरोई वगैरे का? शिरवण नाही. शिरोई नाही. उस्मानाबादी बिट्टर गावरान. प्युअर गावरान, उस्मानाबादी आणि बिटल. ओके. तर पशुपालक मित्रांनो, आपण आणखीन दुसरे शेळ्या कव्हर करू. त्यांचे गॅस माणसाचे. मला थोडासा अंदाज तर आलाच असेल की अशा पद्धतीच्या शेळ्यांची किमती असतात आणि बाजारामध्ये किंमत कमी जास्त होतच असते. पशुपालक मित्रांनो, एक व्हिडिओमध्ये दिसत असलेली ही शेळी, तर ही जी काय किंमत सांगितलेली आहे आपण त्या शेळीच्या मालकाशीच थोडीशी चर्चा करू. दादा किती सांगितली ही किंमत? ती जर आपल्याकडून घेतली तर 13.5 देऊ बा. 13.5. आता याची किती येतं झाले असतील? 2 येतं झालेले. 2 येतं झालेले. आता का पण आहे का? तुमचा नंबर सांगा की. 95 29 हां 37 हां. 60. तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीच्या खात्रीशीर शेळ्या घेऊ शकता. तर आता आपण जामखेडच्या बाजारामध्ये आहोत आणि पूर्ण बाजार आपण स्टेप बाय स्टेप कव्हर करू. पशुपालक मित्रांनो, आपण बघू शकता असं व्यापारी बाहेर पुणे साईड असेल किंवा लांब लांबचे व्यापारी अशा पद्धतीने या बाजारातून मोठ्या प्रमाणात बोकडं किंवा लहान लहान पाटी शेळ्या असं घेऊन जात असतात आणि हा सगळ्यात मोठा असा शेळ्यांचा बाजार आहे. पण आणखीन थोडीशी चर्चा करू जेणेकरून बाजाराचा भाव त्याला समजेल. किती बकरे आणले काका? काय नाही आणले. काहीच नाही आणले का? म्हणजे बाजार फिरायला आला? बाजार फिरायला बघायला आले. बरं बरं. कसा वाटते बाजार? काय किमती बिमती काय घ्यायला द्यायला? महाग आहेत का? तर अशा पद्धतीने बाजारातून लोकांची प्रतिक्रिया आहेत. तर आता आपण बघू की या 2 शेळ्या कितीला द्यायच्यात. काय किती सांगितली मामा किंमत? 35. दोन्हींची 35. आता गाभण आहेत का खाट्यात? एक गाभण आहे, एक तिला 2 पिल्ले. गाभण कोणते? ही काळी गाभण आहे आणि ही 2 तिला करड आहे. 2 35,000. तर अशा ह्या एक गाभण आणि एक खाटी शेळी 35,000 रुपये किंमत सांगितलेली आहे. जास्तीत जास्त आणखीन बाजार कव्हर करण्याचा प्रयत्न करू. अशा पद्धतीचे करडांच्या दावणे सगळ्या शेळ्या व्यापाऱ्यांनी स्टॉक करून ठेवलेल्या आहेत. ही तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. सगळ्या व्यापाऱ्यांच्या गाड्या आहेत. पण आता राशनच्या जामखेडच्या बाजारामध्ये आहोत. आणि जर आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.
ही आले कुठले कराड. व्यापारी? कराड, बीड, जालना, कराड, बीड, जालना, आणखीन करमाळा, पंढरपूर, सोलापूर, म्हणजे बऱ्याचशा ठिकाणचे व्यापारी बऱ्याचशा येतात. ठिकाणी इथं व्यापारी येऊन शेळ्याकडे घेत मला थोडक्यात. बऱ्याचशा ठिकाणी व्यापारी येऊन शेळ्या, पाटी, बोकडं घेऊन जातात. आणि हा